नाशिकमधील लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराच्या प्रकरणी मतीन पटेल यांची पालिकेच्या नोटिशीच्या विरोधामध्ये कोर्टात धाव। पालिकेने दिलेली 3 दिवसांची नोटीस बेकायदेशीर असल्याचा दावा। कारवाईला स्थगिती आणि मुदतवाढ देण्याची मागणी। फरार निदा खानला आश्रय दिल्याचा मतीन पटेल यांच्यावरती ठपका। टीसीएस प्रकरणामधील आरोपींच्या जामीन अर्जावरती आज पुन्हा एकदा सुनावणी। रजा मेमन, शफी शेख, अश्विनी चैनानी, तौसिफ शेख, दानिश शेख, शाहरुख कुरेशी या आरोपींच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। बोंधूबाबा अशोक खरातच्या अडचणींमध्ये वाढ। ईडी लवकरच बोंधू अशोक खरातचा ताबा घेणार आहे। 18 मे रोजी खरातला विशेष पीएमएलए कोर्टाच्या समोर हजर करण्याचे आदेश। बोंधू अशोक खरातची पत्नी कल्पना खरात अजूनही फरार आहे। आज कल्पना खरातच्या अटकपूर्व जामिनावरच्या याचिकेवरती सुनावणी होणार आहे। आज अटकपूर्व जामीन मिळणार का हे बघणं देखील महत्त्वाचं। पुण्यामधल्या नसरापूर अत्याचार प्रकरणामध्ये विशेष न्यायालय स्थापन करण्याबद्दल राज्य सरकार अध्यादेश काढणार असल्याची माहिती आहे। सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याच्या नंतर अजय मिसर यांनी या तपासाचा आढावा घेतला। नाशिक कुंभमेळा प्राधिकरणाच्या नावानं 4 कोटी रुपयांचा घोटाळा। बनावट वर्क ऑर्डर तयार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे। डॉक्टर प्रवीण गेडाम यांच्या बनावट स्वाक्षऱ्यांचा वापर केल्याचा आरोप। नाशिकच्या भद्रकाली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल। पनवेलमध्ये झुडिओ शोरूममध्ये मराठी पाट्या नाहीत। मराठी नाव लिहिण्याचे शासनाचे नियम असून सुद्धा नामफलक नाहीत। दुकानामधील सूचना देखील मराठीमध्ये नाहीयेत। कर्मचाऱ्यांच्या टी शर्टवरती 15 भाषांमध्ये नावं आहेत पण मराठीमध्ये नाहीये। मराठी एकीकरण समितीनं झुडिओला निवेदन दिलं। मराठीला स्थान न दिल्यास योग्य कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय। सांगलीमध्ये चायनीज बेदाण्यांचा पुन्हा एकदा पर्दाफाश। कवठे महांकाळ तालुक्यामधील चोरोची गावामध्ये निकृष्ट बेदाणे बनवणाऱ्या युनिटवरती धाड टाकण्यात आली। अधिकृत परवानगी नसताना सुरू असलेल्या बोगस कारभारामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आक्रमक। हा बेदाणा कुठल्याही परिस्थितीत संबंधित मार्केट कमिटीने घेऊ नये, पूर्णतः शहानिशा करावी। अन्यथा जो कोण व्यापारी किंवा कोण आडतदार शेतं सौद्याला लावेल त्याचं लायसन रद्द करावं मार्केट कमिटीने, विक्रीचं खरेदीचं, अशी आमची सर्व द्राक्ष बागायतदारांच्या वतीने विनंती आहे। गोंदियामध्ये 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 आंतरराज्यीय गांजा तस्करांना अटक। 34 लाखांपेक्षा अधिक किमतीचा गांजा जप्त। ऑपरेशन नार्कोसच्या अंतर्गत रेल्वे पोलिसांची कारवाई। भंडाऱ्याच्या हरदोलीमध्ये रानडुकरांच्या शिकारीच्या प्रकरणी 8 जणांना अटक झाली आहे। जाळी लावून शिकार करणाऱ्या टोळीला वनविभागानं अटक केली। शिकारीसाठीचं साहित्य देखील जप्त करण्यात आलंय। अवैध मद्य निर्मितीच्या विरोधामध्ये महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय। राज्यभर ऑपरेशन क्लीन सुरू आहे। दारूबंदी कायदा आणखी कडक करण्याचे नवीन यांचे आदेश। तहसील स्तरावरती उच्चाधिकार समित्या स्थापनही केल्या जाणार आहेत। अवैध दारू आणि हातभट्टी पूर्णपणे नष्ट करण्यासाठी गृह विभागाचं महत्त्वाचं पाऊल। उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये उष्णतेचा लाटेचा इशारा। काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा उष्णतेचा येलो अलर्टही जारी। त्यामुळे काळजी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन। नंदुरबारमध्ये उन्हाचा पारा 45 अंशांवर। जिल्हा प्रशासनाकडून उन्हाचा हाय अलर्ट। 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत घराबाहेर न पडण्याचं जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन। जिल्ह्यामधल्या प्रत्येक आरोग्य केंद्रामध्ये उष्माघात कक्ष सज्ज। तर सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की थोडा 11:30, 12 ते 3 मध्ये प्लीज बाहेर जाणं अवॉइड करा। डिहायड्रेशन नाही होणार यामुळे खूप काळजी घ्या। खूप पाणी आणि स्पेशली ORS आणि जे हायड्रेशनचे आपले निंबू पाणी किंवा हे सगळं असतो तर हायड्रेटेड पण ठेवा। नगरपालिकेमध्ये आणि ग्रामपंचायतीमध्ये आता आम्ही इन्स्ट्रक्शन्स इश्यू करत आहोत उष्माघात कक्षांसाठी। PHCs आणि RH मध्ये ऑलरेडी उष्माघात कक्ष एस्टॅब्लिश करण्यात आले आहेत आणि PHC साठी पण इन्स्ट्रक्शन्स आम्ही आता आज देत आहोत। वाढत्या उन्हाचा फटका हा भाजीपाल्याला देखील बसतोय। मुंबईमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे आणि भाज्यांचे दर वाढले आहेत। फरसबी 250 रुपये किलो तर कोथिंबीरीची जुडी 50 रुपयांच्या वर गेली आहे। गवार 100 रुपये तर 120 रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे। सोलापूरमध्ये 30 ऑगस्टपर्यंतचा पिण्याच्या पाण्याचा साठा राखीव आहे। जिल्ह्यामध्ये सध्या 7 ठिकाणी टँकर सुरू आहेत। टँकरसाठी प्रस्ताव आल्यास 48 तासामध्ये मंजूर होणार आहेत। पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती। शेतीच्या पाण्याचा देखील विचार केला जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली आहे।
30 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचा जेवढा साठा आपल्याला लागतो तो राखीव करून त्यानंतर आपण शेतीच्या पाण्याच्या संदर्भातला आपण विचार करूया अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि टँकरचा प्रस्ताव आल्यापासून 48 तासाच्या आत टँकरचा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे अशाही पद्धतीच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. वाशिमकरांची यंदाची पाण्याची चिंता मिटली आहे. शेतीसाठी पाणी उपसा करणारे पंप हटवण्यात आले. एकबुर्जी प्रकल्पामध्ये 10 मे पर्यंत जलसाठा 23%. कोल्हापूर जिल्ह्यामधल्या धरणांमध्ये सरासरी 40 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यावरती पाणी कपातीचं संकट. जलसंपदा विभागाकडून पंचगंगा, दूधगंगा, भोगावती नद्यांवरती उपसा बंदी लागू आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिलं जाणार आहे. कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामधील पाण्याची पातळी घटली. धरणामधील पाणी कमी झाल्यामुळे गावं, जुनी घरं, दगडी पूल, बामणोलीची जुनी बाजारपेठ आणि दळणवळणाची साधनं देखील दिसू लागली आहेत. धरणामध्ये सध्या फक्त 26 टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यामधल्या घोडाझरी कालव्याला भगदाड पडलंय. लाखो लिटर पाणी वाया चाललंय. संबंधित सिंचन विभागानं तात्काळ दखल घेण्याची मागणी. पुण्याच्या जुन्नर तालुक्यामधील पिंपळगाव जोगे या धरणाचा कालवा फुटलाय. हजारो लिटर पाणी वाया जात आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून मदतही करण्याची मागणी. शेतामधली माती देखील वाहून गेली आहे. राज्यामध्ये यंदा 10 कोटी 45 लाख टन ऊसाचं गाळप. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 192 कोटी मेट्रिक टन जास्त गाळप होणार आहे. 99 लाख टन साखर निर्मिती होईल. ऊस गाळपामध्ये पुणे आणि सोलापूर विभाग हा राज्यामध्ये अव्वल आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची आणि ज्वारीची आवक वाढली. कांद्याला 700 रुपये क्विंटल तर ज्वारीला केवळ 2,000 रुपये इतका भाव मिळतोय. कांद्याला किमान 2,000 तर ज्वारीला 3,000चा भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. बुलढाणा बाजारामध्ये सोयाबीनला झळाळी. शेतकऱ्यांनी सोयाबीन कमी भावामध्ये विक्री केल्याच्या नंतर आता बाजारामध्ये तेजी आली आहे. सोयाबीन 7,200 रुपये क्विंटल पर्यंत पोहोचलंय. दरवाढीचा खरा फायदा नेमका कुणाला असा शेतकऱ्यांचा सवाल आहे. हिंगोलीमधून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते हैदराबाद महामार्गावरती भेगा पडल्यात. चोंडी ते वसमत फाटा दरम्यान रस्त्यावरती 100 मीटर अंतरावरती 3 ते 4 सेंटीमीटर रुंदीच्या भेगा पडल्यात. अपघाताच्या संख्यांमध्ये वाढ होतीये. तातडीनं दुरुस्तीची मागणी आहे. मीरा रोडच्या लोढा रोड परिसरामध्ये फेरीवाल्यांची दादागिरी. वाहन चालकाला फेरीवाल्यांकडून घेराव घालून शिवीगाळ आणि दमदाटी. तक्रार केल्याच्या नंतर मीरा भाईंदर पालिकेकडून थातूरमातूर कारवाईचाही आरोप आहे. पुण्यामधल्या फेरीवाल्यांना पालिका प्रशासनाचा दणका. सेवा शुल्क न भरणाऱ्या 1,850 जणांचे परवाने रद्द होणार आहेत. तब्बल 20 कोटी 5 लाख रुपयांची थकबाकी ठेवल्याचं समोर. पावसाळ्याच्या तोंडावरती महामुंबईमधील 9 महानगरपालिकांनी आणि म्हाडाने तब्बल 827 इमारती अति धोकादायक असल्याचं सांगितलं. तर 18,072 इमारती धोकादायक घोषित करण्यात आल्या. इमारती बाहेर नोटीस देऊन प्रशासन मोकळं झालंय. पावसाळ्यामध्ये जर दुर्घटना झाली तर जबाबदार कोण असाही सवाल आहे. नागपूरमध्ये चिमुकल्यांसाठी पोलिसांकडून विशेष समर कॅम्पचं आयोजन. पोलिसांच्या समर कॅम्पला चिमुकल्यांचा उदंड प्रतिसाद. पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसह इतर मुलांचा देखील समावेश आहे. जळगावातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळीमध्ये संत मुक्ताबाई यांचा 729वा अंतर्धान सोहळा. मंदिरामध्ये 1 क्विंटल 30 लाख आंब्यांची आरास. पहाटेपासून मंदिरामध्ये पूजा अर्चा आणि दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये मक्याच्या शेतामध्ये आढळले बिबट्याचे 2 बछडे. मादी बिबट्याला पकडण्यासाठी शेतामध्ये पिंजरा लावण्यात आलाय. शेतकऱ्यांसह मजुरांमध्ये देखील काहीसं भीतीचं वातावरण आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमधल्या यादीमध्ये पटेल आणि तटकरे यांची नावच नाही आहेत. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये चूक झाली आहे. ही लवकरच दुरुस्त करू असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय. तर पत्रामध्ये जनरल सेक्रेटरी म्हणून पार्थ आणि जय पवार यांच्या नावांचा उल्लेख आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून परभणीमध्ये खासदार संजय जाधव यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची जिल्ह्याची कार्यकारिणी बदलण्यात आली आहे. जिल्ह्यामधील सर्व पदांवरती नव्या नेत्यांच्या नियुक्त्या. खासदार संजय जाधव पक्ष सोडणार असल्याच्या चर्चेमुळे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये अंतर्गत कलह. अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीची ऑफर. झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येऊ असाही प्रस्ताव.
शहराच्या विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरींचं आवाहन. आसाममधल्या नव्या सरकारचा आज शपथविधी सोहळा पार पडेल. हिमंता बिस्वा शर्मा आज सकाळी 11:40 मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतील. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत.